आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. महाराष्ट्र पुन्हा हादरले. जन्मदाता पिता, काका आणि शेजारच्या आजोबांनी अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार. विदर्भातील अकोला जिल्ह्यातून धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्याने 12 वर्षाच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला वडिलांकडून, मग काकाने आणि त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजोबाने देखील या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याच्या अडसूळ गावातील ही घटना आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकरणाचं गांभीर्याने पाहता तेल्हारा पोलिसांनी तात्काळ दखल घेत कुटुंबातीलच 2 आणि आजोबाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर शाळेतील शिक्षकांसमोर वडिलांसह इतरांची तक्रार मांडली होती. त्यानंतर हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. दरम्यान गावातील शाळेतील मुख्याध्यापकांसमोर या पीडिता अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिचं म्हणणं ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. त्याचवेळी चाइल्ड लाईनच्या महिला अधिकाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान चाइल्ड लाईन आणि शाळेतील मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी घटनेचं गांभीर्य पाहता तातडीने तेल्हारा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी देखील हे प्रकरण तितकंच गांभीर्याने घेतलं. मुख्याध्यापकाच्या तक्रारीनंतर वडिलांसह काका आणि शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्यावर गुन्हे दाखल केले. तेल्हारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि काका गेल्या 6 महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या आजोबाला अटक केली आहे. अत्याचार करणाऱ्या शेजारील आजोबाचं नाव गजानन भोम असं आहे, तर नराधम काका हा फरार आहे. तो मागील 20 दिवसांपासून पुणे येथे आहे. दरम्यान मुलीचं वय 12 वर्ष 18 महिने 22 दिवस असून ही अल्पवयीन असल्याचं माहीत असतानाही तिचं वारंवार लैंगिक शोषण केलंय. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करत आहेत.